आता आज आपण शहरामध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन केलं आहे. काय याच्यापुढे खेड शहराचे विचार आहे? नाही बघा, सन्माननीय रामदासभाईंनी खेड शहराच्या विकासाकरता आजपर्यंत अनेक चांगली कामं केलेली आहेत. सन्माननीय रामदासभाई आमदार असताना खेड नगर परिषद ही शिवसेनेकडे असताना भरीव निधी रामदासभाईंनी इथे आणला आणि सर्व समाजामध्ये सलोखा ठेवून शहराचा विकास रामदासभाईंनी साधला. त्याचप्रमाणे आज आम्ही खेड शहराचा विकास करायचा प्रयत्न करतोय आणि अनेक योजना केंद्र शासनाच्या असतात, अनेक योजना ह्या राज्य शासनाच्या असतात, परंतु निधी आणण्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही लोक कमी पडतात. परंतु आपण सन्माननीय रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली आज मतदारसंघामध्ये काम करत असताना, आज राज्यात मी काम करत असताना माझ्या मतदारसंघामधली शहरं ही फक्त रस्ते, नळपाणी योजना ह्यापुरता विकास सीमित न राहता शहरांमध्ये असलेल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, जसं तिथे प्लेग्राऊंड असेल, जसं तिथे डिस्पेन्सरी असेल किंवा तिथे शिक्षणाची व्यवस्था असेल, तर ह्या तिन्ही प्रोजेक्टचा आज आपण शुभारंभ केलेला आहे. केंद्र शासनाच्या प्रामुख्याने हा निधी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे एक विजन ठेवलेलं आहे की ग्रामीण भागामधली शहरं देखील विकसित झाली पाहिजेत, त्या अनुषंगाने आपण हा निधी आणला आहे आणि चांगलं आपण ग्राउंड विकसित करत आहोत, खेळाचं मैदान आपण विकसित करत आहोत. त्याचा एक चांगला DPR आपण आता तयार करून घेत आहोत. त्यानंतर डिस्पेन्सरीसाठी आपण निधी आणलेला आहे. डिस्पेन्सरी आपण नव्याने बांधत आहोत, त्याच्यामध्ये चांगल्या सोयीसुद्धा आपण उपलब्ध करून देतोय. त्यानंतर तिसरं जी गोष्ट आहे ती प्रायमरी स्कूल करता देखील आपण इथे निधी मंजूर करून घेतला आहे. त्याचं देखील बांधकामाला सुरुवात झाली आणि चांगले इंटरनॅशनल स्टँडर्डचं आपण तिथे बांधकाम आपण करतोय. डिझाईन पण आपण चांगल्या पद्धतीने मी स्वतः लक्ष ठेवून आपण डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. मला वाटतं आज खेड शहराचं रस्ते आपण करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास 48 कोटीची नळपाणी योजना ही खेड शहराकरता सध्या कार्यरत आहे. मला वाटतं 50% पेक्षाही जास्त काम आता पूर्ण झालेलं आहे. आपला टार्गेट आहे की पुढच्या जून महिन्यापर्यंत कमीत कमी अजून 70-80% बांधकाम किंवा नळपाणी योजनेचं काम पूर्ण होईल, जेणेकरून पावसानंतर लगेचच ही योजना आपल्याला कार्यरत करता येईल. म्हणजे पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये खेडच्या नळपाणी योजनाचं काम हे आपलं पूर्ण करण्याचं टार्गेट आहे आणि खेडच्या प्रत्येक घरामध्ये पाणी येईल ह्याची आपण व्यवस्था आपण केलेली आहे. एकंदरीत खेड शहराच्या विकासाकरता असलेली आमची बांधिलकी ही आजही आम्ही जपत आहोत आणि भविष्यामध्ये देखील जपत राहू.